विठ्ठला टेम्पलपासून आम्ही आता जातो आहे रॉयल एन्क्लोजर पाहण्यासाठी. बघू तिकडे पाहण्यासाठी काय काय आपल्याला मिळेल. आणि हे डिस्टन्स पण खूप कमी आहे, जवळपास 6 किलोमीटर आहे. जास्त ऊन पण नाही आहे, आभाळच आहे. ऊन असतं तर इकडे मग खूप जास्त टॅन झालं असतं. समोर कॅप्टन ऐवजी गाईड असल्यामुळे गाड्या खूपच स्लो आहेत. समोर कॅप्टन असते तर आत्तापर्यंत आम्ही तिकडे आमचा जो काही आत्ताचा नेक्स्ट पॉईंट आहे तिथपर्यंत पोहोचलो असतो. पण इकडे आपल्याला बाईक राईड करायची नाही. आपल्याला इकडे आजूबाजूचा जो काही परिसर आहे आणि जे काही स्ट्रक्चर आहेत हे सर्व एक्सप्लोअर करायचे आहेत. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 200 मीटर अंतरावर काही ना काही पाहायला आहेच इथे. हे एक खूप चांगली गोष्ट आहे. अरे हे आला पण पॉइंट. आणि इकडे आल्यानंतर इकडे काही पेड पार्किंग नाही आहे. जे काही पार्किंग आहे ते सर्व फ्री पार्किंग आहे. फक्त इकडे विजय विठ्ठला टेम्पलमध्ये जाता वेळेस एंट्री तिकीट होतं, ते तिकीट घ्यावं लागतं तुम्हाला. आम्ही इकडे आता तिकडचं टेम्पल पाहून महाराजाचा महादरबार पाहायला आलो आहे. आणि आमचे जे गाईड आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे माहिती देत आहेत त्या दरबाराबद्दल. पण आधीच्या काळातलं जे काही स्ट्रक्चर आहे हे माझ्या मागच्या साईडला पाहू शकता तुम्ही. अक्षरशः दगडावर दगड रचून ही जी वॉल आहे, वॉल बनवलेली आहे, आउटर वॉल. रॉयल एन्क्लोजरच्या स्टार्टिंग पॉईंटला आपल्याला इकडे हे 2 मेन डोअर पाहायला मिळतात, जे की एका दगडामध्ये बनवलेले आहेत. एक चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि दुसरा थोडासा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. इकडे समोर आल्यानंतर आम्ही हा दसरा सेलिब्रेशन प्लॅटफॉर्म पाहिला. इकडे वरती गेल्यानंतर आपल्याला समोर या एरियामध्ये असलेले सर्वच मंदिर आणि बाकीच्या गोष्टी क्लिअरली दिसतात. याबद्दल पण गाईडनी काही इन्फॉर्मेशन दिली, ती अशी होती. सामने जो देख रहा है दशहरा सेलिब्रेशन प्लेटफॉर्म, इसको कहते हैं महानवमी प्लेटफॉर्म. दशहरा सेलिब्रेशन हर स्टेट पे होता था पहले, इवन कर्नाटक में भी होता था. बट राजा श्री कृष्ण देव राया ओडिशा साम्राज्य के ऊपर दंडयात्रा करताना 4 साल ओडिशा में रुके थे. बहुत ग्रैंड सेलिब्रेशन ओडिशा और वेस्ट बंगाल में होता था. कृष्णदेवराय वो त्यौहार देखकर इंस्पायर होके वैसा सेलिब्रेशन विजयनगर साम्राज्य में भी सेलिब्रेट करना सोच के वो सेलिब्रेशन देखने के लिए रॉयल फैमिली को एक ग्रैंड प्लेटफॉर्म होना चाहिए सोच के यहाँ पे दसरा सेलिब्रेशन वॉच करने के लिए एक पेविलियन बन चुका है. इसको कहते हैं महानवमी प्लेटफॉर्म. या प्लॅटफॉर्मची आम्ही इथे एक इमॅजिनरी इमेज पण बघितली, ती अशी दिसत होती. प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आपल्याला हा पूर्ण रॉयल एन्क्लोजर पाहायला मिळतो. पुढे सिक्रेट चेंबरसुद्धा आहे आणि इकडे या साम्राज्याचं कॉईन मॅन्युफॅक्चरिंग युनिटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आल्यानंतर आम्ही इकडे एक वॉटर टँक पण बघितला. या वॉटर टँकमध्ये जे नदीमधून कनेक्शन केलेलं आहे तिकडे ती जी काही पाईपलाईन होती ती पूर्ण दगडामध्ये क्रिएट केलेली पाईपलाईन होती. राईट साईडला तुम्हाला दिसत असेल ती पाईपलाईन ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा यूज करून ते पाणी नदीचं इकडे या वॉटर टँकमध्ये आणायचे. डोमिंगो पेस, न्यूनिच, निकोला कोंटी, अब्दुल रजाक, फेरिस्तान, निकेटिन, बोरबोसा, ऐसा डिफरेंट टाइमलाइन पे आए के यहाँ पे जो कुछ देखा था उन्होंने उनका डॉक्यूमेंट्री में लिखा हुआ है. उनका डॉक्यूमेंट्री का अनुसार फाउंडेशन बिल्ट विथ स्टोन,
सुपर स्ट्रक्चर कंप्लीटली सैंडलवुड से बनाया था। वहां पर 3 फ्लोर सैंडलवुड पैलेस था सर। यस सर। और उसका बाहर मोल्डिंग पूरा गोल्ड और सिल्वर प्लेट्स। एक्सटर्नल और इंटरनल डेकोरेशन के लिए डायमंड, रूबीज, पर्ल, जेम्स, क्रिस्टल स्टोन यूज किया हुआ बोल के उनका रिकॉर्ड में लिखा हुआ है। सैंडलवुड मोस्ट एक्सपेंसिव वुड होता है। दिस वाज richest empire in India, second richest in the world. So they can use obviously palace with a sandalwood. Second reason, that was a long lasting wood. It could survive more than 1000 years. और खुशबू बहुत बढ़िया रहता है। साथ में वुड सॉफ्टनेस रहते ना, इंट्रिकेट डिजाइन कार्व करने के लिए इजी होता है। उस रीजन के लिए यहाँ पे पूरा का पूरा पैलेस, अभी हम लोग जो घूम रहा है ना, 30% स्टोन, 70% सैंडलवुड कंस्ट्रक्शन था। बट बहमनी सुल्तान्स का इन्वेजन में पूरा का पूरा पैलेस का जो अवेलेबल चीज था वो उठा के लेके चल चुका है। लौटने के समय उन्होंने सोचा हुआ है पैलेस ऐसे छोड़ के गए तो अगले साम्राज्य से हिंदू सामंतराज लोग आके यूज कर सकता है, कोई यूज नहीं करना, क्योंकि हिंदू एम्पायर, अगर 5 मुसलमान राजा लोग मिलकर लड़ाई किया हुआ है, एक राज्य को सरेंडर किया तो 4 लोग गुस्सा हो जाएगा। यहाँ पे ये सिटी पूरा हिंदू रिलीजन स्टाइल पे थे, हिंदू रिलीजन आर्किटेक्चर स्टाइल पे थे, इसलिए इसको उन्होंने यूज करने के मन नहीं था। बट इसको ध्वंस करना सोच के पूरा का पूरा वुडन स्ट्रक्चर जला दिया सर। वहां से यहाँ तक पूरा पैलेस था। इट्स कंप्लीटली मेड विद सैंडलवुड व्हिच इज नो मोर राइट नाउ। आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भी एक्सकर्शन करने के समय बहुत सारा सैंडलवुड पीसेस मिला हुआ है यहाँ पर। और ब्रिटिश टाइम पे फाउंडेशन के ऊपर ऐश माउंट भी मिला था। दिस आर ऑल रिकॉर्ड सेयर्स देयर वाज सच ए ब्यूटीफुल सैंडलवुड पैलेस इन दिस प्लेस। सो दीज आर द विजयनगर कॉइन्स वेयर दे यूज्ड टू प्रिंट ओवर देयर। ओके, और आपका पीछे जो बड़ा प्लेटफॉर्म दिख रहा है देखिए, ये राजा दरबार था। हाँ सर, दीवाने खास। वहीं पे जो हॉल दिख रहा है ना सर, टोटली 10x10 है। देयर वर 100 पिलर्स। ये 2 फ्लोर स्ट्रक्चर था। ऊपर पहले फ्लोर आने के लिए वो सीढ़ियाँ यूज करते थे उन्होंने। अभी लोग जो बैठा हुआ है ना, चढ़ रहा है ना, वो सीढ़ियाँ पहले फ्लोर को चलने के लिए। यहाँ का जस्ट इमेजिनरी स्ट्रक्चर मैंने दिखा था आपको, दिख रहा है। सो दिस वाज द मेन कोर्ट ऑफ विजयनगर सर। देव प्रत्यक्ष होके दशरथ महाराज को खीर देता है। वो दशरथ महाराज उनका 3 पत्नियों को डिस्ट्रीब्यूट कर रहा है। बाद में राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न का जन्म हुआ। उन्होंने एंगेज को आता ना विश्वामित्र महर्षि के दशरथ महाराज को जो अप्रोच कर रहा है राम और लक्ष्मण साथ में भेजने का, क्योंकि उन्होंने यज्ञ करने के समय बहुत सारा राक्षस लोग डिस्टर्ब करते रहते हैं। राम लक्ष्मण साथ में विश्वामित्र महर्षि के साथ चलने के समय ऑन द वे पे एक ताड़का बोल के राक्षसी आता है ना, वो ताड़का संहार हो चुका है। तारक संहार, यस, ताड़का। सेकेंड वन, राम लक्ष्मण सीता 14 साल वनवास को चलता ना, बीच में बहुत प्रॉब्लम्स आते रहते उनको। काकासुर बोल के एक राक्षस अटैक करते, उसको काकासुर का वधा हुआ। गंधरा किन्नर राक्षस को वधा हुआ। बाद में गौतम ऋषि आश्रम को पहुंच के एक दिन त्यानंतर जवळच असलेलं नरसिंह मंदिर पाहून आम्ही जाणार आहे विरूपाक्षम टेम्पलकडे। सामने एक बड़ा पहाड़ दिख रहा है ना, ऋषमुख पर्वत। सीता सभी बड़े पहाड़ लग रहे थे। सीता अपहरण करके लेके चलने के समय सीता माता अपने पूरा ज्वेलरी यहाँ पे छोड़ के गए थे। अगर राम प्रभु इस प्लेस पे आए तो पता लगने के लिए एविडेंस। त्यानंतर आम्ही विरूपाक्षम मंदिरमध्ये आलोय दर्शनासाठी। इकडे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा लक्ष्मी हाती पाहायला मिळतो। लक्ष्मी हाती असा आहे, जोपर्यंत आपण पैसे देत नाही तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद देत नाही। मंदिरमध्ये जाते वेळेस आपल्याला शॉर्ट्स वगैरे काहीच अलाउड नाही आहेत, त्यामुळे तुम्ही जाते वेळेस त्या गोष्टींची काळजी घ्या। आणि तिकडे तुम्हाला जर स्पेशल दर्शन करायचं असेल तर पर पर्सन 25 रुपये फीस आहे।
नेक्स्ट डे सकाळी आम्ही गेलोय अंजनेरी पर्वतला, जे की हनुमानरायांचं जन्मस्थान म्हणून मानलं जातं. आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी पण खूप जास्त होती. जवळपास 275 पायऱ्या आहेत, पण एवढ्या 275 पायऱ्या संपवण्यासाठी आम्हाला जवळपास 1 तास लागला. मातंगी हिल्सला येत्या वेळेस आज विकेंड असल्यामुळे ट्रॅफिक पण होती आणि आत्ता जवळपास 5:15 वाजलेले आहेत. इथे ट्रेक आहे आणि माझ्या मागच्या साईडला जे स्टेप्स दिसत आहेत त्यावरून वरती जायचं आहे. आणि इकडे ना तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, दगडं पण जे आहेत एकदम असे पाहण्यासारखे आहेत. असं वाटतं की एकावर एक दगड असा रचून ठेवलेला आहे. हे जे दगड आहेत ना असं एकमेकांवर रचवल्यासारखे आहेत. ट्रेकमध्ये कुठे पायऱ्या आहेत, पायऱ्या म्हणजे दगडाने रचवलेल्या पायऱ्या आहेत. आणि इकडे वरती एका टेकडीवरती पण एक घरासारखं काहीतरी दिसतंय, तिकडे जायचं आहे वाटतं. आणि आजूबाजूला दोन्हीकडे झाड आहेत. तसं चांगलं आहे, तुम्ही ह्या मातंगी हिल्सला येऊ शकता. विरूपाक्ष टेम्पलच्या अपोजिटलाच हे हिल्स पाहायला मिळते आणि हिल्सच्या पायथ्यालाच आपल्याला सर्वात मोठा नंदी पाहायला मिळतो. इकडे मातंगी हिलच्या ट्रेकमध्ये आधी आपल्याला थोडंसं पायऱ्यावरती चढावं लागतात, नंतर खाली उतरावं लागतं. आणि आम्ही इकडे थोडं खाली उतरलो आहे आणि इकडे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. पण हे मंदिर खूप म्हणजे चांगल्या अवस्थेत नाही आहे आणि इथून परत आम्हाला आता वरती चढत जायचं आहे. पण इकडे ट्रेक करते वेळेस सर्व सीन खूप चांगले आहेत. इकडे एक बोर्ड आहे. अच्छा सर माझ्या पण पायात तुला आहे का त्रास? तुम्हाला उचलून घेतली असते चालेल. हम्पी साम्राज्य सनसेट दिसतो बरं का इथनं पण नाही. इकडे वर आल्यानंतर वर एक मंदिर आहे, मातंग वीरभद्रेश्वर. मातंग हिल्स हे हम्पीचा सर्वात टॉप पॉइंट आहे. इथून पूर्ण आपल्याला हम्पी साम्राज्य क्लिअर दिसतं. मित्रांनो, ही हम्पी सिरीज मी इथेच थांबवतोय. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आतापर्यंत आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा.